मी कुठे जिमला जात नाही, कुठेही जात नाही. मी फक्त पुशअप, पुलअप्स या गोष्टी करतो. हॅलो नमस्ते, राम राम मंडळी. माझं नाव आहे दिनेश आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझा चॅनल अनथिंकेबल फिटनेसमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ब्रह्मचर्य म्हणजे काय आहे ना हे सगळं सांगणार आहे. म्हणजे काही लोकांना काही पण अर्थ माहीत असतो ब्रह्मचर्याचा आणि काही लोक त्यांना काहीच माहीत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला पूर्ण ब्रह्मचर्याबद्दल जे मला माहिती आहे ना मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आहे ना व्हिडिओ आहे ना लास्ट पर्यंत नक्की बघा. कारण आहे ना हा व्हिडिओ आहे ना हा फक्त एक व्हिडिओ नाहीये, ही फक्त एक इन्फॉर्मेशन नाहीये, हा माझा लाईफ एक्सपिरियन्स आहे. तर मला जे जे एक्सपिरियन्स झालं ना ते मी सगळं सांगणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुमच्या पण कामाला येईल खूप. जास्त गडबड न करता चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर ब्रह्मचर्याचा अर्थ असा होतो ना की ज्ञान प्राप्तीसाठी आहे ना जीवन व्यतीत करणं. आपल्याला अजून काही नॉलेज नाहीये आणि मी 3 महिने ब्रह्मचर्य केल्यानंतर मला हा अनुभव आला की ना अजून आपल्याला काहीच माहित नाही. पुढे आपल्याला अजून खूप शिकायचंय. आणि ना ब्रह्मचर्य केल्यानंतर आहे ना खूप सारे बेनिफिट्स पण मला आलेत, पण ते मी आहे ना पुढे सांगणार आहे मी. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही फक्त बेनिफिट तुम्हाला सांगणार नाही, ते दाखवणार पण. माझ्याकडे व्हिडिओज पण आहेत, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रह्मचर्य करायला खूप स्ट्रेंथ लागते. मास्टरबेशनचं पण सांगितलेलं, हस्तमैथुनचं पण तुम्हाला सांगितलेलं मी की हस्तमैथुन का नाही केला पाहिजे, कशासाठी नाही केला पाहिजे. पण खूप लोक बोलतात की हस्तमैथुन केलं नाही केलं तरी त्याचा बॉडीवर काही परिणाम नाही होत. ओके, पण तुम्हाला एक नक्कीच सांगेन, तुम्ही हे तर मान्य करता ना की त्याचा डोक्यावर, मेंदूवर खूप परिणाम होतो. कारण आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते. याचे तुम्हाला उदाहरण सांगतो की आहे ना तुम्ही बघा कधी तुमचा जीव धोक्यात असेल, तर तुमच्या पाठी कोण बैल लागलाय काय लागलंय, तर त्यावेळेस ना तुमच्या अंगात ताकद संचारते आणि तुम्ही ना तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी काहीही करता, जोरात पळता, ताकद पूर्ण वापरता. त्या भले तुमच्यामुळे तेवढी ताकद नसेल तरी तुमची ताकद आहे ना वाढते तुमच्या शरीरामधली. तर हे कसं होतं तुम्हाला काय वाटतंय? तर ह्याचं कारण काय माहितीये, आपल्या ना किडनीच्या वर आहे ना ऍड्रेनालाईन ग्लँड असते. ती आहे ना आपला जीव जेव्हा धोक्यात असतो ना, नाही तर आपण घाबरलेलो असतो, नाही तर एक्साइट असतो, तेव्हा ती ऍड्रेनालाईन ग्लँड ऍड्रेनालाईन हार्मोन रिलीज करते. आपण जेव्हा घाबरलेलो असतो तेव्हा काय होतं माहिती, आपले सेन्सेस आहेत ना ते खूप शार्प होतात. म्हणजे आपलं दिसायला ना स्पष्ट एकदम क्लिअर दिसायला लागतं. आपल्याला एकदम छोट्या गोष्टी ऐकायला येतात. बघा आपण घाबरले असेल कधी हॉरर मूवी बघताना, कधी आपण घरात एकटा असेल तर आपल्याला थोडंसं काहीतरी आवाज आला ना छोटासा तरी तो आपल्याला स्पष्ट ऐकायला येतो. इतर वेळेस आपल्याला इतकं येत नाही, पण त्यावेळेस आपल्याला स्पष्ट ऐकायला येतो. असं का होतं? कारण आपण त्यावेळेस घाबरले असतो, तेव्हा टेन्स असतो. अशा वेळेस बॉडी ऍड्रेनालाईन हार्मोन रिलीज करते. ऍड्रेनालाईन हार्मोन रिलीज केल्यावर होतं काय नक्की, नुसतेच आपले सेन्सेस शार्प नाही होत, आपल्या बॉडीमध्ये इतकी तीव्र ताकद येते ना की आपण काहीही करू शकतो. म्हणजे आपल्या दुप्पट तिप्पट ताकद वाढते आपल्या बॉडीची. आणि हे असंच नाही होत तर आपण घाबरलेलो असतो त्या सिच्युएशनला होतं, जेव्हा आपल्या मेंदूला वाटतं की आपण घाबरलेलो आहे. इतकं तर तुम्ही नक्की समजू शकता की आपला मेंदू आहे ना ऍड्रेनालाईन ग्रंथीला कंट्रोल करतो. जोपर्यंत आपण भीतीच्या सिच्युएशन मध्ये नसतो तोपर्यंत ऍड्रेनालाईन हार्मोन रिलीज नाही होत. म्हणजे आपल्या मेंदूकडे ती पॉवर आहे. समजते तुम्हाला? मग ब्रह्मचर्यामध्ये हेच आहे. ब्रह्मचर्यामध्ये ना आपल्या मेंदूला ना कंट्रोल करण्यासाठी साधना केली जाते, ध्यान लावून जातं. आपण ना मास्टरबेशन नाही केलं, म्हणजे हस्तमैथुन नाही केलं ना, तर त्याचा ना आपल्या मेंदूवर चांगला परिणाम होतो. कारण आहे ना हे जे आपलं वीर्य असतं ना ते आपल्या मेंदूसाठी खूप चांगलं असतं. जर तुम्ही ते साठवलं आणि त्याला वरच्या दिशेने नेलं ना मेंदूपर्यंत, तर त्याचे बेनिफिट खूप आहेत. तसं तुम्हाला आहे ना स्वामी विवेकानंद माहितच असतील, ते पूर्ण ब्रह्मचारी होते आणि तुम्हाला त्यांच्या ब्रह्मचर्याचे फायदे तुम्हाला माहितच असतील. नसेल मग मी तुम्हाला एक सांगतो की ते ना एका तासामध्ये ना 700 पेजेसची बुक असते ना मोठीच्या मोठी, तीही एका तासामध्ये वाचायची. आणि नुसतं वाचायची नाही, त्यांची मेमरी फोटोग्राफिक होती. जे ते वाचायचे ना ते पूर्ण लक्षात यायचं त्यांच्या. म्हणजे तुम्ही त्यांना कोणत्या पण पानाचं तुम्ही बोला 200-300 पान नंबर काढला आणि तुम्ही बोलला त्या गोष्टीचं विचारलं, ते तुम्हाला पान नंबर सह सांगतील की तुम्ही कोणता प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर पण डिटेलमध्ये देतील. इतकी त्यांची मेमरी शार्प होते. तर हा फरक आहे. हा आहे मास्टरबेशन न करण्याचा आणि ब्रह्मचर्य करण्याचा आहे ना फायदा. ओके, तर मी तुम्हाला असंच नाही सांगत आहे, माझ्या शरीरामधली स्ट्रेंथ आहे ना ती स्वतः वाढली आणि मला माहिती आहे की किती स्ट्रेंथ वाढली आणि ब्रह्मचर्याचा फायदा काय आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, कारण मला वाटतं की तुमची पण स्ट्रेंथ वाढली पाहिजे. आणि मी खरंच माझी बॉडी बघू शकता तुम्ही,
मी कुठे जिमला जात नाही, कुठेही जात नाही, मी फक्त पुशअप पुलअप या गोष्टी करतो, कॅलिस्थेनिक करतो, तरी पण माझी बॉडी बघू शकतो तुम्ही. याच्यासाठी ना मी खरंच आहे ना काही म्हणजे ना मी अजून प्रोटीन पण नाही वापरत, घरातल्या जी गोष्टी असतात ना त्या खातो, बस इतकंच आहे. प्रोटीन पण वापरत नाही, तर तरी पण बॉडी बघू शकता फिजिक माझी खूप चांगली आहे, जितकी पाहिजे तितकी तर नॉर्मली आहे. तर तुम्हाला यावरून समजलं असेल की ब्रह्मचर्याचा फायदा किती आहे म्हणून. आता याच्यानंतर ना ब्रह्मचर्य करायचं कसं, ह्याचे नियम काय आहेत ना ते तुम्हाला मी सांगतो. ब्रह्ममुहूर्तासाठी ना स्टार्टिंगला सर्वात पहिले 4 वाजता उठायची सवय लावा. 4 वाजता उठायला का बोलतोय मी, कारण की काय ना 4 वाजता उठणार ना, कारण 4 ते 5:30 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. तसं 5:30 नसतो, पण जर सूर्य उगवायच्या आधीचा काळ असतो ना त्याला ब्रह्ममुहूर्त बोलतात 4 वाजल्यापासून. तर आपल्या त्याच्या सिटीमध्येच तर सूर्य कधी उगतो काय कधी समजत नाही, म्हणून 4 ते 5:30 ब्रह्ममुहूर्त समजा. ओके, तर तेव्हा तुम्हाला का सांगतो मी उठायला, त्याचं पण एक रिझन आहे. त्यावेळेस तुम्ही ज्या गोष्टी कराल ना त्या सर्व तुमच्या डोक्यात सेव्ह राहतात, म्हणजे इतका फोकस असतो. जर तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही पाठांतर करता, या गोष्टी करताय ना तर त्या गोष्टी तुमच्या सरळ येणं डोक्यामध्ये सेव्ह राहतात. असंच नाही बोलत आहे, कारण मेमरी त्यावेळेस आहे ना ज्या गोष्टी कराल तुम्ही फोकस देऊन होतात आणि त्या क्लिअरली लक्षात राहतात आपल्या. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचे अजून खूप फायदे आहेत, पण ते कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू. आता आपण वळूया पुढच्या गोष्टीकडे, ती म्हणजे आहे व्यायाम. ब्रह्ममुहूर्तामध्ये ना व्यायामाला पण खूप महत्व दिलंय, कारण की काय आहे ना जेव्हा तुम्ही आहे ना ब्रह्ममुहूर्तामध्ये मास्टरबेशन थांबवता, मास्टरबेशन करणं बंद करता आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही व्यायाम सुरू करता ना, तेव्हा खूप वेगळेच बदल दिसतात. म्हणजे तुमच्यामध्ये स्टॅमिना इतका वाढतो ना की ना मी स्वतः अनुभवलंय की जेव्हा मी ब्रह्मचर्य स्टार्ट केलं नव्हतं तेव्हा मी वर्कआउट करायचो ना तेव्हा मला थोडं थकान वाटायची, कारण ते नॉर्मल आहे. पण त्याच्यानंतर मी ब्रह्मचर्य स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर मी वर्कआउट करायला लागलो ना तेव्हा मला थकवापणच नाही यायचा, म्हणजे मी थकायचोच नाही. मी वर्कआउट करतो, मला मजा यायला लागली. उलटा माझा स्टॅमिना इतका वाढला ना काय बोलला, स्टॅमिनाच काय माझी स्ट्रेंथ पण वाढली. तुम्ही बघू शकता की पुलअप्स पण आहे आणि पुशअप्स या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या 25 kg वेट घेऊन करतो. म्हणजे पुलअप्स जेव्हा मी करतो ना तेव्हा 25 kg एक्स्ट्रा वेट घेतो आणि तेव्हा पुलअप्स मारतो, जे की नॉर्मल लोकांना नॉर्मल पुलअप्स मारायला पण जमत नाही. ओके, आणि पुशअप पण जेव्हा करतो ना मी तेव्हा पण आहे ना मी 60 kg नाही तर 50 kg वेट सोबत तो आरामात पुशअप करू शकतो. ही आहे ब्रह्मचर्याची ताकद. आणि मी असंच नाही म्हणत, मी स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून बोलतोय. तर पुढची गोष्ट इथे ती म्हणजे आहार. आता तुम्ही खाण्यासाठी जो आहार आहे आपला, तर ट्राय करा की बाहेरच्या गोष्टी तुम्ही अवॉइड कराल. बाहेरच्या गोष्टी कोणत्याच नाही खायच्या, कारण तेलकट असतात आणि त्या पण भेसळयुक्त असतात, त्या पण प्रॉपर नसतात. त्याच्यामुळे ना त्या गोष्टी खाण्याचं आपल्या मेंदूसाठी ठीक नसतं आणि या ब्रह्मचर्यासाठी पण खूप वाईट असतं. कारण त्यामुळे ना वीर्य आपलं असतं ना, जी हेल्थ असते स्वस्थ असतं ते चांगलं नाही राहत. आणि वीर्य चांगलं नाही राहणार तर आपला मेंदू नीट, आणि जर वीर्याची हेल्थ चांगली नाही तर आपल्या मेंदूची पण हेल्थ चांगली नाही राहणार. ओके, तर समजा बाहेरचं अन्न टाळाल ना ते तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर येतं डाएट नंतर आपलं लक्ष, आपलं फोकस. तुमचं जे फोकस असतं ना ते क्लिस्टर क्लिअर, म्हणजे आपलं जे लक्ष असतं ना त्याच्यावर आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे कसं बोलतोय मी की ना ब्रह्मचर्यामध्ये ना या ज्या पहिल्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तर करायच्याच आहेत, पण त्याच्यानंतर दिवस पूर्ण राहतो. त्यामुळे तुम्ही काय करणार, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गोलवर फोकस करायचा आहे. तुम्हाला जे व्हायचं ना त्याच्यावर फोकस करा, त्याचे बुक्स आणा, त्याची इन्फॉर्मेशन काढा, कारण तुम्हाला स्टार्ट करायचंय. आणि हा ब्रह्मचर्यामध्ये करणंच आहे, कारण ब्रह्मचर्याचा मुख्य उद्देशच ज्ञान प्राप्ती आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टी तुमचं लक्ष आहे त्या गोष्टीबद्दल ज्ञान प्राप्ती करा. ओके, नॉलेज मिळवा. त्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या ना त्याच्यामध्ये फोकस टाका. त्या गोष्टी आजकाल युट्यूबवर भेटून जातात, तुम्ही इन्फॉर्मेशन युट्यूबवर ज्या गोष्टी शिकण्यासाठी आहेत ना युट्यूबवर त्या गोष्टी शिकून घ्या. आता ब्रह्मचर्याचे फायदे काय झाले ते मी तुम्हाला सांगतो. माझा हा चेहरा आहे ना, ओके, पहिल्या ह्याच्यामध्ये खूप फोड्या होत्या, खूप हे होतं, दाग डबे बोलतात ना, ते पण नॅचरल ग्लो यायला लागला माझ्या चेहऱ्याला. त्याच्यानंतर माझ्या बॉडीची स्ट्रेंथ आहे ना जी तुम्हाला सांगितलीच मी, तरी तुम्ही बघू शकता माझ्या बॉडीची स्ट्रेंथ, माझे ट्रान्सफॉर्मेशन पण आहे माझं, ते पण तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला चेक करू शकता. तर आहे ना ब्रह्मचर्य एक खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही लक्ष दिलं तर. ओके, तर मी तुम्हाला इतकंच सांगेन की ना फोकस द्या. ब्रह्मचर्य केलं तुम्ही ना तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही करून द्याल. आणि ना माझ्याकडे अजून अशा गोष्टी खूप आहेत, म्हणजे वीर्य रक्षा करणे का गरजेचं आहे, म्हणजे आपण जे वीर्य असंच घालवतो का, कारण आपल्याला मजा येते, चांगलं वाटतं म्हणून आपण त्या गोष्टी ना वाया घालवतो. तर मास्टरबेशन थांबवणं का गरजेचं आहे ना,
म्हणजे वीर्यरक्षा करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण वीर्य आहे ना, वीर्य हे खूप प्रोसेस नंतर बनतं. म्हणजे असं नाही की तुमच्या दुसऱ्याशी तयार होतंय, याला 40 दिवस लागतात. तुम्ही एका वेळेस जे वीर्य वाया घालवता ना त्याला बनायला 40 दिवस लागतात. तुम्ही विचार करू शकता याची प्रोसेस किती मोठी आणि हे ना आपल्या ब्रेनसाठी का चांगलं असतं ना, ह्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की पुढच्या व्हिडिओ बनवावा अजून चांगल्या गोष्टी, तुमचे क्वेश्चन टाका की तुम्हाला काय काय जाणून घ्यायचं आहे, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मी. ओके, कमेंट आल्या ना तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगला व्हिडिओ बनवेन आणि अजून चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक